हो आहे. आज बाबांचं दर्शन घेतलंय तुम्ही, एक नवीन जबाबदारी आली, काय अजेंडा असेल? आज शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेऊन श्रद्धा आणि सबुरी यांचा संदेश त्यांनी दिलाय आणि कायम गोरगरिबांची सेवा करून बाबांनी एक प्रकारचा आम्हाला सगळ्यांना एक संदेश दिलाय आणि हा संदेश घेऊन समाजात काम करणं किती गरजेचं आहे. मला असं वाटतं की मी जेव्हा प्रवास करते तेव्हा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा बाबांच्या अनेक कथा वाचल्यात आणि बाबांनी दिलेला संदेश हा सगळ्यांसाठी आहे. मानव कल्याणासाठी एकमेकांना सहाय्य करा आणि दुसऱ्याचं कल्याण हीच भावना मनात ठेवून काम करा. मला असं वाटतं की या दिशेनेच सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणूनही गरज आहे. आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हाच संकल्प घेऊन पुढे निघाले आहेत आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी ही सेवाभाव असणे गरजेचं आहे. मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानते. आदरणीय गृहमंत्री माननीय अमित शाह यांचे देखील आभार मानते. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांचे आभार मानते. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही मी धन्यवाद देते. आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवीजी चव्हाण. मला असं वाटतं की या सगळ्यांनी एक जबाबदारी दिली आहे, विश्वास टाकलाय. नक्कीच देशाची सेवा करत असताना, समाजाची सेवा करत असताना मी देखील या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि माझ्याकडूनही पक्ष भारतीय जनता पक्षाची संघटन मजबूत करण्याचं काम तळागाळापर्यंत पोहोचवलं जाईल. युवा संवाद यात्रा जी निघली तुमची, तर काय युवकांना जोडण्याचं म्हणजे आता भाजपला युवकांना जोडलं पाहिजे काय? याआधी देखील अनेक वेगवेगळ्या माध्यमातून, मग युवा असेल, महिला असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांच्या समन्वयाचा किंवा त्यांच्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून अनेक त्यांचंही मार्गदर्शन घेण्यासाठी अशा अनेक कार्यक्रम याआधी झाले आणि युवा संवाद हा आदरणीय देवेंद्रजींनी देखील याआधी घेतला होता. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील घेतलाय. मला असं वाटतं असे कार्यक्रम सातत्याने भारतीय जनता पक्षाने कायम घेऊन या संवादातून नवीन दिशा, नवी ऊर्जा आणि नवे मार्ग नक्कीच मिळतात. मला असं वाटतं की ह्या माध्यमातून अजून युवकांशी चांगलं जोडण्याचा एक हा मार्ग आहे. काल राहुल गांधींनी पुन्हा येथे टीका केली. देशाचे पंतप्रधान, देशाचे राष्ट्रपती आदिवासी, पण आदिवासींचा विकास भाजप करत. मला आपल्या माध्यमातून राहुल गांधींना एवढं स्पष्ट सांगायचंय की एवढं जर आदिवासींचं तुम्हाला कळवळा होता तर जेव्हा आमच्या महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांनी राष्ट्रपती पदासाठी जेव्हा फॉर्म भरला आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सगळ्यांना विनंती केली की आपण सगळे मिळून, विरोधक असतील सगळ्या पक्षाचे मिळून आपण बिनविरोध ही निवड करू, त्यावेळेस राहुल गांधी कुठे होते हा प्रश्न आहे मला. आणि त्यावेळेस त्यांनी विरोधात उमेदवार उभा केला. यातूनच त्यांची आदिवासींच्या प्रती काय प्रतिमा आहे किंवा काय विचार आहेत हे स्पष्ट आहे, जनतेसमोर स्पष्ट आहे. आदिवासींना इतक्या वर्षात त्यांनी कधी विचारलं नाही आणि आता मात्र जेव्हा आमची महामहिम द्रौपदी मुर्मूजी आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात, त्या सर्वोच्च पदावर विराजमान होतात, तेव्हा मात्र हे त्याही बाबतीत राजकारण का करतात, देशाचा वेळोवेळी अपमान करतात. मला असं वाटतं की राहुल गांधींवर कसं आणि किती बोलावं यापेक्षा बोलूच नये असं